ओम श्री सिद्धभैरवाय नमः. घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच निस्त्या नाती. बघा, आज आपल्या संपूर्ण जगामध्ये घरं आहेत, कुटुंब आहे. पण आज पूर्वी काय होतं, रामराज्य होतं. आज कुटुंब नाही राहिले, काय झाले, गोठे झालेत. गोठ्यामध्ये जनावरं बांधतात ना, ते काय करतात, ज्याला मिळलं ते खातं, दुसऱ्याचा विचार करीत नाही. कोण आजारी आहे, कोण जेवलं आहे, कोण उपाशी आहे, कोणा काय केलं आहे, कोणालाच कोणाचा पत्ता नाही. प्रत्येकजण त्याच्या विचारात आणि मोबाईलमध्ये मग्न आहे, इंटरनेटमध्ये. बघा, पूर्वी काय होतं, एखादा जर आजारी पडला ना, तर त्याला वाटतं मीच आजारी आहे. एखादा जर जेवलं नाही ना, पूर्वी काय करायचं, एकत्र जेवण करायचे आणि एकत्र विचारणं, एकत्र काम करायचे. पण आज काय झालं आहे, रामायणामध्ये काय सांगितलं, रामायण खूप चांगलं होतं, पण त्याच्यामध्ये कोण जन्मली, मंथरा आणि कैकई. आज जगामध्ये सगळ्या मंथरा आणि कैकई भरलेत आणि त्या करतात स्वतःचं कुटुंब बरबाद करतात आणि दुसऱ्याचंही करतात. रामाला राज्य, भरताला राज्य, रामाला वनवास. स्वार्थ वकाळला आणि या स्वार्थापोटी आज मोठमोठे महायुद्ध हे जे हो राहिलं आहे, याला कारण काय, स्वार्थ. आणि स्वार्थ करून जर विचार केला, जगामध्ये किती मोठा माणूस असतो आणि तो मरणार हे निश्चित, पण तो संघ काय नेणार आहे, काहीच नाही. कोणा काय संघ नेलं, काहीच नाही. मग हा विचार करून आपण जर प्रत्येकानं, बघा, आज कैकई, मंथरा, धृतराष्ट्र, दुर्योधन हे काय होते, स्वार्थाचे, लोभाचे प्रतीक होते. आणि मग आज देवाधर्माचे नावं ठेवलं जातात. कैकईचं नाव कोणा ठेवलं का, मंथराचं नाव ठेवलं का, धृतराष्ट्राचं नाव ठेवलं का, दुर्योधनाचं नाव ठेवलं का, शकुनीचं नाव ठेवलं का, दुःशासनाचं नाव ठेवलं का. म्हणजे जर यांचे नावच समाजात नामशेष झालेले आणि आपण त्यांची जी वृत्ती आहे, ती वृत्ती आपण टाका. ही जी वागली त्या प्रवृत्ती, आणि ती प्रवृत्ती आपण जर टाकली तर खऱ्या अर्थानं आपलं रामराज्य येईल. म्हणून कुटुंबामध्ये माझ्या चॅनलचा उद्देशच एक आहे, जगा आणि जगू द्या. स्वतः आजचे लोक आहे ना, बाबावर प्रेम आहे, देवावर प्रेम आहे, भक्तावर प्रेम आहे, अशोक खरातवर प्रेम आहे, पण स्वतःवर प्रेम नाही. तर स्वतःवर प्रेम करा. मी, माझ्यात भगवंत आहे, मी करू शकतो, होऊ शकतो, बदलू शकतो. माझे आईबाप, निसर्ग, हवा, पाणी, चंद्र, प्रकृती सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि झाडं लावा आणि झाडं जगवा. तूही खाय आणि त्याला दे. ही संस्कृती उभी करायची. ही उभी करता प्रत्येकानं प्रयत्न करा. हे जर पटलं असेल तर या व्हिडिओला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.